सिम्युलेटरमध्ये जसं एक व्हिडिओ गेम कसं खेळतात पोरं, तर या सिम्युलेटरमध्ये सुरक्षाची काळजी घेऊन ड्रायव्हिंग कशी करायची याचे सगळे फीचर्स ह्याच्या आतमध्ये आहेत. महाराष्ट्रात एखाद्या कॉलेजमध्ये शिक्षण संस्थेमध्ये असणारा हा पहिलं मोठं ड्रायव्हिंग स्कूल असणार आहे. हे फक्त विवाच्या स्टुडंट्स नाही तर आपल्या परिसरातल्या सगळ्याच लर्नर्ससाठी हे स्कूलची आपण सर्व्हिसेस ऑफर करून देणार आहे. याच्यामध्ये सध्या हा जो स्टिम्युलेटर आहे हा जसा एक ॲक्च्युअल कार कसा असतो ह्याच्यामध्ये लागलेला स्टिम्युलेटर ऑल्टोसाच आहे. तुम्ही बघितला तर ऑल्टोसाच आहे. तर एखाद्या कारमध्ये कसा लेफ्ट व्ह्यू, राईट व्ह्यू आणि डॅशबोर्ड व्ह्यू असतो त्या प्रकारे 3 मॉनिटर्स आहेत. वेगवेगळे लेवल्स आहेत ह्याच्यामध्ये लर्निंगचे. तर जसं जसं लर्नर एक टप्पे ओव्हरकम करणार तसं प्रकारे ह्याच्यामध्ये सेल्फ प्रॉम्प्टेड इन्स्ट्रक्शन्स आहेत. मॉनिटरवरती इन्स्ट्रक्शन्स येतात त्याप्रमाणे जर सीट बेल्ट जरी नाही लावलं तरी ते चूक तुम्हाला आढळून देणार की तुमची सीट बेल्ट नाही लागली आहे. पहिल्या गिअरमधून डायरेक्टली थर्ड गिअरवर गेलात तरी ते सांगणार की तुम्ही सेकंड गिअर घेतलेली नाही. म्हणजे अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत जे आपण ओव्हरलुक करतो एरवी ड्रायव्हिंग करताना, ह्या सगळ्या फीचर्सची काळजी ह्याच्यात घेतलेली आहे. तर त्याचा डेमो जो आहे आता आमचे जे आहेत व्हिडिओ आहे ते तुम्हाला करून दाखवते. सुरू केल्यानंतर आधी हा जो स्टिअरिंग आहे तो ऑटो कॅलिब्रेट होतो. तो ऑटो कॅलिब्रेट झाल्यानंतरच की लावल्यानंतरच ती ऑटो कॅलिब्रेट होते. मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जो सॉफ्टवेअर आहे सिस्टमला रिफ्रेश करावं लागतं जेणेकरून काही एखादा दुसरं काही असेल तर ते काढण्यासाठी. ह्या लायब्ररीमध्ये दुनियाभरचे कलेक्शन्स आहेत, लेवल्स बेसिसवरती आहेत. तिन्ही स्क्रीनवरती तो लॉन्च होईल. म्हणजे जसा एखादा व्हिडिओ गेम खेळताना स्टुडंट म्हणजे एखाद्या मुलाला एखाद्या व्यक्तीला कसा वाटतो तसाच तो व्ह्यू असणार आहे. पण जसं मी सांगितलं ह्याच्यात सूचना वारंवार येणार. तुम्ही चुकतायत, तुम्ही रॉंग करतायत काहीतरी ड्रायव्हिंगमध्ये. ह्याच्यामध्ये वेगवेगळे लेवल्स आहेत. आपण सुरुवात करूया. ह्याच्यामध्ये पण ट्रेनिंग, यू टर्न, क्रॉस रोड, गराज वेगवेगळे आहेत. ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ह्याच्यात काय मुळातल्या अपेक्षा आहेत त्या ड्रायव्हरकडून. स्टार्ट दाबला की तो लॉन्च होतो. इथे स्पीड मीटर सगळं आहे की किती स्पीडवरती. इथे लेफ्ट साईडच्या मॉनिटरवरती स्पीड मीटर आहे. हा लेफ्ट रिअर व्ह्यू, मिरर व्ह्यू आहे आणि तिकडे राईटवाला आहे आणि हा डॅशबोर्ड आहे. मंदार जरा सीट बेल्ट घाला तुम्ही. इथे प्रॉम्प्ट आला आहे की सीट बेल्ट घालायचं आणि त्यांना ती चावी जी आहे ती चालू करायची आहे. चालू कर. आता ती चालू झालं, इंडिकेटर ती चालू झालं आहे. मग हँडब्रेक रिलीज करावं लागतं गिअर टाकण्याच्या आधी. त्याच्यानंतर फर्स्ट गिअर. आता मंदार तू कर. एक फुल एक छोटासा डेमो मंदार दाखवेल. मॅडम तुमचं नाव काय आणि तुम्ही या प्रोजेक्टशी काय कनेक्टेड आहात सांगाल? माझं नाव डॉक्टर दीपा वर्मा. डॉक्टर दीपा वर्मा. डॉक्टर दीपा वर्मा. हां. या प्रोजेक्टची कनेक्शन म्हणजे करिअर कट्टा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात एक कार्यक्रम राबवला जातो युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. करिअर कट्ट्याच्या मार्फत वेगवेगळ्या संस्थेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. तर ह्याच्यात पहिला जो सौभाग्य लागला ते आपल्या कॉलेजला मोटर ड्रायव्हिंगसाठी लागलेला आहे. आपलीच पहिली कॉलेज असणार आहे. मी मुंबई विभागाची सहसमन्वयक आहे. ते असून पालघर शहरासाठीची पण मी समन्वयक आहे करिअर कट्टाच्या आणि मग कॉलेजची पण आहे समन्वयक म्हणून ते तिन्ही रोल्स एकत्र आहेत. इथे सर्वसामान्य नागरिकांनाही ड्रायव्हिंग स्कूलचा लाभ घेता मिळेल. काय साधारण फीस वगैरे त्याचं काय? बाहेरच्या ज्या ड्रायव्हिंग स्कूलच्या फीज असतात त्याच्या जवळजवळ अर्ध्या फीमध्ये आपण इकडे त्यांना ती सवलत म्हणजे प्रशिक्षित होणार. हां. वयाची काय अट वगैरे आहे?
काय म्हणते? वयाची काय अट आहे? वयाची जी अट, जे सरकार मान्य वयाची अट आहे ती सगळ्या लक्षात ठेवूनच ते करावी लागणार, कारण आपण एखाद्या 15 वर्षाच्या मुलाला ड्रायव्हिंग तर नाही मॅडम रस्त्यावरती गाडी चालवणं ह्याच्या आधी त्यांची क्लासरूम लेक्चर्स असणार आहेत. क्लासरूम लेक्चरमध्ये सगळे जे नियमावली आहे ते त्यांना शिकवलं जाणार. त्याच्यानंतर त्यांना या सिम्युलेटरवरती काही तास करावं लागणार आहे कंपल्सरी, आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल गाडीवरती जी आपल्याकडे येणार आहे ॲक्च्युअल गाडीवरती पण त्यांना काही तास करायला कंपल्सरी भाग आहे. रोडवरती तो जो पूर्ण प्रशिक्षणाचा भागच आहे. याचा बेनिफिट काय होणार त्यांना? सर, स्टिम्युलेटर आता कसं झालं आहे, आता कंपल्सरी झालं आहे की स्टिम्युलेटरवरती प्रशिक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला लायसन्स पण ते नंतर इश्यू करून देणार आहे, असं काहीतरी चालू आहे. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, ड्रायव्हिंगचे नियम कसे पाळायचे त्याचं प्रशिक्षण पहिल्यापासूनच लागतं. नाहीतर हल्ली काय असं ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन डायरेक्टली गाडीवर जेव्हा बसतो माणूस तर तेव्हा तो रस्त्यावरचा एक्सपिरियन्स, आणि इकडे वारंवार त्याला सूचना मिळते की तुम्ही चुकतायत, म्हणजे आपण सुरुवातपासून परत सुरुवात करतो. म्हणून ती थोडीशी एक ऑटो ट्युनिंग आपली पण होऊन जातो की आपल्याला काय करायचं आणि काय नाही करायचं. म्हणून मॅडम, दर महिन्याला किती लोकांनी अर्ज करावे अशी काही लिमिट आहे? सर, जास्त लोकांचं प्रमाण वाढणार आहे ह्याची अपेक्षा ठेवूनच 2 स्टिम्युलेटरचं आपण अरेंजमेंट केलेलं आहे. बरं, कधीपासून प्रवेश सुरू होणार आहेत? प्रवेश सुरू आपल्या याच आठवड्यापासून सुरू करणार आहे. बरं, काय त्याच्यासाठी नंबर कुणाला संपर्क हे करायचा? सगळं फ्लायर आणि सगळं आम्ही लवकरात लवकर शेअर करणार. ओके.